नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की काही काहींचं म्हणणं आहे माझी 10वी झाली आहे, मुलींची 12वी झाली आहे, काय करू समजत नाही आहे, काय करावं आता, किंवा शिक्षण करावं तर घरचे पाठवत नाहीत. मुलींना शिक्षण द्यायचं म्हटलं तर बाहेर ठेवला घरचे घाबरतात की बाबा मुलीला बाहेर ठेवायचं म्हटलं अवघड आहे. काय काय शिकवणारे भरपूर शिकवतात, पण ज्यांना शिकायचं ते शिकतात पण. पण जर तरी पण काही काही शेतकऱ्याचे लोक हे मुलींना बाहेर शिकवायला म्हणजे परवानगी देत नाहीत. तर त्यांच्यासाठी मी काही थोडेफार तुम्हाला पर्याय सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जर तुम्हाला तुमची 10वी झाली असेल किंवा 12वी झाली असेल तर तुम्ही जी नोकरीसाठी जी झटपट करताय, तर प्रत्येक गोष्टी सगळ्या नोकरी करूनच भेटतात असं काही नाही आहे. तुमची शेती असते, तुम्ही शेतीवरती, तर तुम्हाला कोण कोण म्हणतं शेतीमध्ये परवडत नाही, किंवा बरोबर आहे शेतीमध्ये तर परवडत नाही. जितकं कष्ट करीन, किती पण कष्ट करा, तर ते कष्ट आपल्या फळाला येत नाही. तर आपण घरी बसल्या बसल्या मुलींनी करायचं झालं तर आपण पार्लरचा कोर्स करू शकतो, बेसिक करू शकतो, बेसिक झाल्यानंतर ॲडव्हान्स करू शकतो. तर काही काही म्हणतात की बेसिक ॲडव्हान्सला एवढी फी आहे, तर तुम्ही फक्त बेसिकसुद्धा करू शकता. तर बेसिकमध्ये तुम्हाला क्लीनअप शिकवतात, फेशियल शिकवतात, ॲब्रो शिकवतात, म्हणजे वॅक्सिंग शिकवतात, आणि ब्राईडचा म्हणजे साईड मेकअपच थोडक्यात म्हणायचं. ब्राईडचा मेकअप शिकवतात. ते हेअरस्टाईल शिकवतात. तर बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला बेसिकमध्ये पण शिकवायला भेटतात. तर बेसिकची फी 10-15 हजारापर्यंत असते. 15,000 शक्यतो आहे माझ्या माहितीनुसार. तर ते ज्याच्या त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीनुसार असतात. कारण शिकवताना तुम्ही चांगल्या गोष्टी निवडा. दुसरी गोष्ट म्हणजे शिवणकाम. ॲडव्हान्स शिकला तर तुम्ही म्हणजे ठीकच आहे. पार्लरसाठी ॲडव्हान्स हा महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही जी HD मेकअप, 3D मेकअप, ॲडव्हान्स हेअरस्टाईल, आत्ता ज्या ज्या चालत आहेत त्या गोष्टी, स्मूथलिंग झालं, कॅरेटिन झालं, किंवा हेअर स्पा झाला, मेडीपेडी झालं, ह्या गोष्टी जास्त करून चालत आहेत आता सध्याला. तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला ॲडव्हान्स करणं गरजेचं आहे. प्रोफेशनल मेकअप करणं गरजेचं आहे. आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढं तुम्ही शिकाल, तेवढं तर तुमच्यासाठी. आणि स्वतःचा व्यवसाय म्हणजे इतका तुम्ही नोकरीला महाग सारणार इतका तुमचा असा व्यवसाय चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिवणकाम. शिवणकाम शिकायला तुम्हाला 3 ते 6 महिन्याचं, तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुम्हाला कमीच आहे. कारण ब्लाऊजमध्ये पण आपण म्हणतो 6-6 महिने नाही, वर्षाचे सुद्धा क्लास असतात. मग काही काहींना असं वाटतं एकाच महिन्यात माझा क्लास कंप्लीट व्हायला पाहिजे. एकाच महिन्यात कुठलाच क्लास कंप्लीट होत नाही. तुम्ही ब्लाऊजचा जरी क्लास लावला तर तुम्हाला अख्खा 1 महिना हे मापक कट करण्यात आणि पेपर कटिंग करण्यातच जातो. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही कटोरी ब्लाऊज एक उत्तम प्रकारे शिवू शकता, माप काढू शकता, शिवू शकता. तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला फॅशनचे गळे, फॅशनच्या स्लीव्ज, सगळंच तुम्हाला एका महिन्यात डोक्यात बसतं असं काही नसतं. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लास लावता शिवण क्लासचे, त्यावेळेस पण तुम्हाला म्हणजे शिवण क्लासमध्ये पण ते काही तुम्हाला दिवसभर शिकवत नाहीत. शिवण क्लासचा क्लास 1 तास किंवा 1.5 तासाचा असतो शक्यतो. दिवसभर कोण तुम्हाला शिकवायला मोकळं नसतं. पण ज्यावेळेस तुम्ही शिकता 3 महिने 4 महिने ज्यावेळेस तुम्ही शिकता, त्यावेळेस एका साधा जरी ब्लाऊज शिवला तुम्ही 4 टक्स किंवा कटोरी जरी बिना अस्तरचा जरी शिवला, तरी त्याला तुम्हाला कमीत कमी 60-70 रुपये शिलाई असते. कटोरीचा ब्लाऊज अस्तर लावून जर तुम्ही शिवला तर त्याला 150 रुपये शिलाई आहे. त्यांचं जर अस्तर असेल तर तुम्ही 150 रुपये घेऊ शकता. आताचे तुम्ही बघत असताना की ब्लाऊजची एवढ्या शिलाई वाढल्यात की 500-600. आणि आता एक नवीन पद्धत निघाली आर्यवर्कचं पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातनं सुद्धा तुम्ही दिवसाचे कटोरी ब्लाऊज जर तुम्ही 200 रुपये शिलाई राहते, 150 रुपये शिलाई, 30चा अस्तर आणि 20 रुपये नॉड आणि लेस, 200 रुपये. असं जरी रानात काम करायचं म्हटलं तरी किती हजेरी? 300-350 रुपये हजेरी. तुम्ही सकाळी 1 तासात ब्लाऊज कट केला, 1 तासात शिवला, 2 तास झाले. 2 तासात तुम्ही 200 रुपयाचा ब्लाऊज शिवला. नंतर एक दुपारनं तुम्ही 3 वाजता दुपारी खाऊन पिऊन निवांत राहून किंवा एखादी झोप खाऊन जरी एक ब्लाऊज शिवला, तरी पण तुमचा म्हणजे 400 रुपये होत आहेत दिवसाचे. तो पण व्यवसाय तुमच्यासाठी चांगला आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय जरी तुम्ही केला तर कुठलाही व्यवसाय तुमचा वाया जात नाही. कारण काही काहींचं म्हणणं असतं की काय गरज आहे शिकायची, काय गरज नाही शिकायची, माझा नवरा नोकरदार आहे किंवा सर्व्हिसदार आहे. पण
ज्यावेळेस आपण शिकलेला असतो त्यावेळेस कधी ना कधी आपली ही कला उपयोगी येते. जरी आर्यवर्क जरी आपण शिकलो, आर्यवर्क म्हणजे तिसरा ऑप्शन जे असं आपला आर्यवर्कचा आहे. आर्यवर्क जरी आपण शिकलो तरी आर्यवर्कमध्ये सुद्धा किती जरी छोटीशी डिझाईन काढली तरी त्याला 1000 रुपयापासून स्टार्टिंगच त्याची 1000 रुपयापासून आहे. आपण एका दिवसात तर ती स्टार्टिंग करू शकतो. 500 रुपये जरी सामानाला गेले तर 500 रुपये आपल्याला राहू शकतात दिवसाची हजेरी. मग ह्यातनं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही त्या गोष्टी करून तुम्ही सक्सेस होऊ शकता, स्वतःचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्ही जरी आता समजा ते जरी नाही झालं तर तुम्ही घर बसल्या छोटे छोटे व्यवसाय, स्टेशनरी ठेवा. जरी तुम्ही पार्लर चालवत असाल, बेसिक झालेला असाल किंवा बेसिक करता करता तुम्ही ॲडव्हान्स क्लास करा 6-7 महिने किंवा 6 महिन्याचा क्लास चालून जातो ॲडव्हान्सचा. 6 महिने क्लास करा. जर तुमचं छोटंसं गाव असेल तर त्याच्यामध्ये तुमचा एक दुकान टाकलं, दुकानामध्ये तरी तुमचं पार्लरचं करत करत एक मशीन ठेवा. जर इकडं कस्टमर नसेल तर तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. दिवसभर बसून तर राहू शकत नाही ना. कसे पण तुमचे 400-500 रुपये ब्लाऊजचे होऊ शकतात. आर्यवर्क करू शकता. साड्या घ्या, स्टेशनरी ठेवा. सगळ्या काही गोष्टी असतील तर तुम्ही करू शकता. कारण नोकरीपेक्षा आपला व्यवसाय हा एक नंबर असतो. नोकरी म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट, नोकरी तरी काही तुम्हाला सहजासहजी भेटणार नाही. कारण तुम्हाला 10वी शिकावं लागणार आहे, 10वी नंतर 12वी शिकावं लागणार आहे आणि 12वी शिकल्याच्या नंतर तुम्हाला जे 3 वर्षाचे 4 वर्षाचे कोर्स करावे लागणार आहेत ते काही फुकट नाही आहेत. जे तुम्ही कोर्स करणार आहेत ते तुम्हाला फुकट भेटणार नाही. तुम्हाला अगोदर पैसा भरपूर त्या शिक्षणासाठी वाचावा लागणार आहे, पैसा पण द्यावा लागणार आहे, एक्स्ट्रा क्लास लावावा लागणार आहेत. बरं एवढे क्लास करूनही ज्यावेळेस तुम्ही त्यात पास होत आहे का नाही होत आहे, तुमचे 1-2 वर्ष जर खाली गेले तर ते परत भरून काढायचे. भरून काढल्याच्या नंतर त्या जागा निघतायत का नाही निघतायत. त्या जरी शिक्षकाच्या जागा निघल्या किंवा कुठल्या पोलीस भरती निघली, काय झाली, त्यात तुम्ही सक्सेस होताय, 1 मार्कावरून जाताय, 2 मार्कावरून जाताय. तुम्ही असेही तुमचे 7-8 वर्ष जात आहेत तुमच्या शिकण्यामध्ये. जर व्यवसाय तुम्ही तो 8 वर्षापूर्वीचा अगोदरच निवडला तर त्या व्यवसायामध्ये तुम्ही 8 वर्षामध्ये सक्सेस होणार म्हणजेच होणारच. आणि पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही व्यवसाय करा, कुठलाही करा तुम्ही, शिक्षण करा किंवा म्हणजे शिलाई काम करा किंवा पार्लर करा, पहिल्यांदा खर्च होतोच. कुठल्या पण गोष्टीत पहिल्यांदा खर्च होतो. खर्चाशिवाय कुठलंच नाही. आपण जरी नोकरी म्हटलं तर आधी आपल्याला पाण्यासारखा पैसा वरती घालावा लागतंय. मग तिथनं पुढं आपल्याला नोकरी, पैसे भरल्याशिवाय आपल्याला नोकरी लागत नाही. सरकारी जे जॉब म्हणतो का आपण, त्या सरकारी जॉबला सुद्धा आपल्याला सुरुवातीला पैसे भरावे लागतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे अनुभव. आपल्याला आपण ज्यावेळेस आपला व्यवसाय करत असतो, कुठलाही व्यवसाय करा, शिलाई काम करा, पार्लर करा किंवा आर्यवर्क करा किंवा दुसरा कुठला अजून व्यवसाय करा, साड्यांचा विकण्याचा व्यवसाय करा किंवा कुठलाही करा, त्यात आपल्याला तोट ही येत असती. प्रत्येक गोष्टीत आपण पहिल्यांदाच दुकान टाकलं आणि त्यात सक्सेस झालोय असं काय होत नसतं. काही अनुभव येत असतात, काही कस्टमर आपल्याला चांगले भेटत नसतात. प्रत्येकावर रागवून हे करून काहीच उपयोग नसतो. तर एक गोष्ट, एक जर व्यवसाय चालू केला तर कंपल्सरी मला वाटतं कमीत कमी 3 वर्ष तरी लागोपाठ करा. तोटा हो नफा हो, आपण फक्त करत राहायचा एक व्यवसाय. आता ही व्यवसाय करायचा नाही, मला हे नाही परवडत, हे नाही करायचं, मला आता दुसरं करायचं आहे. ते झालं की ते तुम्ही दुसरा व्यवसाय करणार, पार्लर टाकणार किंवा तुम्ही दुकान चालू करणार. नाही ह्याने गिराईक उधारच नेत आहे माझ्याकडून किंवा मला आता हे दुकान बंद करायचं आहे, आता मला दुसरंच कशाच तरी चपलाचं दुकान टाकायचं आहे किंवा तुम्हाला दुसरा व्यवसाय करायचा आहे. तुम्ही जर असं प्रत्येक वेळेस 6-6 महिन्याला किंवा महिना 2 महिन्याला जर बदलत राहिला तर तुम्ही ह्या गोष्टीत सक्सेस, कुठल्याच गोष्टीत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. करायचं असेल तर तोटा हो किंवा नफा हो, एकच गोष्टीमध्ये तुम्ही ठाम राहा आणि स्वतःवरती व्यवसाय ठेवा. म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. नफा होत असतो, तोटा पण होत असतो, पण प्रत्येक व्यवसायात तोट ही सहन करावीच लागते. एकदा नफा होतो. मी माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत जेवढं पोहोचवता येईल तेवढं पोहोचवलंय, जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलंय. कारण जेवढं हे करीन तेवढं कमीच असतं. नोकरीपेक्षा मला असं वाटतं की मुलींना तुम्ही व्यवसाय करा. हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलाय. जितक्या मुलींना शेअर करता येईल तितक्या मुलींना शेअर करा आणि जेवढे व्हिडिओ मला आता बनवता येतील मी तेवढे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
ब्लाऊज कटिंगची व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या भाषेत, कारण मला पूर्ण ब्लाऊज सगळे शिवता येतात. माझं पार्लर पण झालं आहे, बेसिक झालं आहे, ॲडव्हान्स झालं आहे. तर सगळ्यांच्या म्हणजे टिप्स जेवढ्या मी तुम्हाला सांगता येतील तेवढ्या मी टिप्स तुम्हाला आजपासून देणार आहे. तर मला शेअर करा, म्हणजे माझा व्हिडिओ शेअर करा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुढचा ब्लॉगवरती यातून तुम्ही तुमचा व्यवसाय निवडावा अशी माझी इच्छा आहे. आणि कुठल्याही गोष्ट कधी ना कधी कामी येते, त्यामुळे नक्की तुम्ही सगळे कोर्स विणकाम असेल काय असेल बऱ्याच काही गोष्टी माझ्याकडून ह्या व्हिडिओमध्ये राहून गेल्या. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्हाला जेवढे वाटते तेवढा हा शक्यतो करून तो व्यवसायच निवडा, कारण व्यवसायातच तुम्ही पुढे जाणार. धन्यवाद.